हॅलो गौरव बेटा, मी जरा काम करत बसलोय त्यामुळे बोलता येणार नाही रे. मी उद्या लवकर कॉल करतो ना तुला, म्हणजे व्यवस्थित बोलता येईल आपल्याला. ओके. गौरवसाठी नसेल वेळ, मुलीसाठी आहे का? अच्छा, म्हणजे मी तुला तुझ्या फोनच्या आहारी जाण्यामुळे बडबडलो म्हणून तू तुझा फोन बाजूला ठेवून गौरवचा फोन वापरायला घेतलायस का? पण हे बघ परी, तू तुझा फोन वापर किंवा दुसऱ्याचा, त्याचा अति वापर हा मुद्दा आहे. फोन बदलल्यामुळे प्रश्न किंवा प्रॉब्लेम बदलणार नाहीये. बाबू तुला मी इतकी डम वाटते का? मी तुला फोन गौरवच्या फोनवरनं केलाय, पण त्या दिवशी तू इतका चिडलास की मला वाटलं तू माझा फोन पण घेणार नाहीस. असं आहे होय. हे बघ, मी तुला कितीही बडबडलो, कसाही वागलो, तरी माझं एकुलतं एक बाळ आहेस तू. मी तुला स्वतःपासून तोडलं तर श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही ग. आणि तुला काय वाटलं माझं तुझ्याकडे लक्ष नाही आहे? मी तिथून निघाल्यापासून काय काय घडलंय ते सगळं कळलंय मला. व्हॉट द फालतूगिरी कसं? फणींद्रनाथ उर्फ पप्या राणे, मी तिथून निघाल्या त्यांनी फोन केला होता मला. त्यांनी तुझा फोन कसा लपवला, तुला कसा त्रास दिला, तुला धडा कसा शिकवला, हे सगळं सगळं पोहोचलंय माझ्यापर्यंत. बट आय एम शुअर तुझ्यापर्यंत एक गोष्ट पोचली नाही. कोणती गोष्ट? माझं सॉरी. हो, आय एम सॉरी ना यार बाबू, आय एम व्हेरी सॉरी. मी परत असं कधीच करणार नाही. आय स्वेअर, आय प्रॉमिस. हे इट्स ओके बेटा. हे बघ, तू बिझी राहा पण कामात, फोन मध्ये नाही. हा, आणि जमलं तर थोडा वेळ काढत जा आई बाबांसाठी, स्वतःसाठी. यशवंत वा. लव्ह यू बाबू. लव्ह यू टू. आणि अजून एक गोष्ट, ही तर डेफिनेटली तुझ्यापर्यंत पोहोचली नाही, कारण ती मला आत्ताच सुचली आहे. आता काय? उद्या परी पटवर्धन अख्ख्या पटवर्धन कुटुंबियांना पार्टी देणार आहे, आईच्या बिलेटेड बर्थडेची. अगं पण आता ही वेळ आहे का हे सांगायची? आत्ता मी सांगायला सुरुवात केली तर 26 जणांना सांगून होईपर्यंत उद्याचा दिवस उजाडेल. मग मी झोपू कधी, उठू कधी आणि तिकडे येऊ कधी? हे सगळं मला काही माहित नाही. उद्या तुम्ही येताय, डन आहे. ओके, बाय, लव्ह यू, बाय बाय बाय. कठीण आहे ही मुलगी. सौभाग्यवती, कशी वाटली आयडिया? आयडिया खूप चांगली आहे आणि आपल्याला हे करायला आवडलंही असतं तुझ्या घरच्यांसाठी, पण हे असं इतक्या शॉर्ट नोटीसवर नाही होऊ शकणार. अशा एवढ्या मोठ्या पार्ट्यांना प्री प्लॅनिंग लागतं. अरे चिल इव्हेंट नाहीये, इट्स जस्ट अ लंच. घरचेच आहेत सगळे. नाही, बरोबर आहे तुझं. इव्हेंट नाहीये, पण हा लंच सुद्धा नाहीये. हे गाव जेवण आहे, गाव जेवण. 27 लोक आहेत तिच्या फॅमिलीत. हो ना. आणि एवढे लोक आपल्या हॉटेलमध्ये पण नसतात कस्टमर म्हणून. हा ना. आणि एवढे सगळे लोक आले तर मग आपले कस्टमर कुठे बसणार? बाई, हॉटेल बंद ठेवायला लागणार, सुट्टी द्यायची हॉटेलला. पार्टी म्हणजे काय? आणि एवढ्या लोकांसाठी काय बनवायचं? मी सांगते ना. हे बघ, बाबूला ना साधंच जेवण आवडतं, आणि आईला पुरणपोळी आणि जिलेबी. जिलेबी तिच्यासाठी जिलेबी. आणि माझे मोठे पप्पा आहेत ना, ते डायबेटिक आहेत, त्यामुळे नो शुगर, पण त्यांना तिखट खूप आवडतं. आणि मोठी मम्मी आहे ना, तिच्यासाठी फिश. ती CKP आहे, सो फिश करूया तिच्यासाठी. आणि नितीन काका आहेत ना, त्यांना अजिबात चालत नाही नॉनव्हेज. नितीन काका ना पहिल्यापासून असं आहे बघ. सो त्यांच्यासाठी व्हेज. तर साऊथ इंडियन, त्यांना साऊथ इंडियन खूप आवडतं, आणि त्यांची बायको साऊथ इंडियनच आहे ना. सो डोसा आणि दहीभात. हा, आणि त्यांचा मुलगा आहे ना सूरज, त्यांना. बस बस बस, ये लिस्ट खत्म होते होते सूरज आ जाएगा. हा ना. नाही नाही, ते एकत्रच येणार आहेत सगळे उद्या. अरे माठ, तो सूरज नाही. हा सूरज, प्रकाश देणारा सूरज. आणि अगं हे थांब ना, ते वॉचमन काका आणि डॉगी राहिले, त्यांना काय आवडतं? ए, तुझ्या डॉगीला अमेरिकन हॉटडॉग आवडत असणार, हो ना? हे बाई, ते सगळं सोडा. ते आपल्या हॉटेलमध्ये एवढे सगळे पदार्थ ठेवायला टेबल नाहीये, त्याचं काय करायचंय? मला ना टेन्शन आलं, आता काय करायचंय? मला तर झोप येते. आणि मला हे पुस्तक पूर्ण करायचंय. खरंच सॉरी, हे नाही होणार आहे. हो यार, मी काय म्हणतो, आता झोपूया, उद्या सकाळी बघूया यार काय करायचं. अवघड आहे.
हा गुड नाईट. ए आनंदी चल. या ते मजा या. इकडे झोप ना, मला वाचायचं. मला नाही करायचं यार विकीशी लग्न. म्हणजे माहित नाही का, बट नाही करायचंय. म्हणजे ही इज अ ग्रेट गाय. आमची 6 yearsची रिलेशनशिप आहे, पण मला त्याची बायको नाही व्हायचं यार. सांभाळून घ्या माझ्या परीला, आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तुम्हाला तर सहन करा. हॉटेलला गिफ्ट म्हणून खूप सारी भांडी आणलीत, गाडीमध्ये आहेत, ती घ्या. केलीस ना फॉर्मॅलिटी. ठेवून घे ग. तुझ्या लग्नासाठी आणली होती, रुखवतात ठेवायला. संसारात नाही, कमीत कमी इथे तरी उपयोगी येतील ना. जिनं तुला जन्म दिला तिचा वाढदिवस लक्षात ठेवणं एवढं अवघड जाते तुला? नाही, आम्हाला लक्षात ठेवणं तरी सोपं जातंय का तुला? नाही, नसेल जात ना तर विसरून जा आम्हाला. आम्ही सुद्धा तुझा नाद सोडून देतो. विसरून जातो आम्ही की आम्हाला एक मुलगी आहे किंवा होती. कल पापा सेठ का मैसेज आया था हमको, बोला कि सुबह जल्दी आ जाओ. मला तर फोन पण आला होता. ये देखो, फोन का नाम ले और फोन की पुजारन हाजिर. बरे ते इथे का झोपल्यात? मला वाटतं त्यांच्या गादीमध्ये ढेकणं झाली असती. हो, अरे मग कुठल्या तरी वेगळ्या गादीमध्ये झोपायचं ना. नाही तर दादांची खोली होती तिकडे झोपायचं. किचन मध्ये का झोपले असतील? देखो, हमें उनसे कोनो मतलब नहीं है, हमें सिर्फ अपने काम से मतलब है. जो हम नहीं कर सकते अगर ये यहाँ से उठेगी नहीं तो. तुझं बरोबर आहे रे, पण यांना उठवणार कोण? उर्मिला, बाई माणूस आहे, तू उठव. नाही, अजिबात नाही. हातात पाहिलंच त्यांच्या, पाहिलंच तोच फोन आहे. मी नाही बाबा, मी जायचे उठवायला आणि उठून बसायच्या त्यात. आणि मग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली ना तर मग मी फोन चोरत होते असं म्हणतील त्या. नाही बाबा, मी जाणार नाही उठवायला त्यांना. वहिनी बराबर बोल रही है. काय बराबर बोल रही है. मग काय करायचं? हाँ, लोहा लोहे को काटता है. शोले, काल बघितलं ना आपण फोनवर. अब उनको उनका फोन ही उठाएगा. एक काम करो, उनके फोन पे फोन लगाओ, अपने आप उठ जाएगी, घंटे बज जाएगी. तो पोरग हुशार आहे. मेरे बेबी पेट से तुझं पोरग पण हुशार होईल. हा. लगाओ लगाओ. फक्त फालतूगिरी. 8:30. ओ गॉड. थँक गॉड, थँक गॉड तुम्ही आलात. आज सगळ्यात इम्पॉर्टंट काम तुम्हालाच करायचं. ओके, मी आलेच. अरे ऐका ऐका, 27 लोकांचं जेवण बनवायचं आहे आज आणि संध्याकाळचा चहा. ओके, बी प्रिपेअर्ड.
अरे सॉरी सॉरी सॉरी, माझं मॅथ खूप वीक आहे. 27 म्हणजे 27 प्लस 6, ओके 33 लोकांचं, कारण आम्ही 6 जण पण जेवूच ना. हा ओके. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. 33 नाही प्लस 3, ओके, कारण तुम्ही तिघं पण जेवाल असता आणि चहा पण प्याल असता. सॉरी, तुमचा विचारच केला नाही. वैसे भी कब सोचते हो? ते म्हणजे तो ते हे ते कालसाठी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझं डोकंच चालत नव्हतं, मी काही बडबडत होते. हात जोडून सॉरी, कान पकडून सॉरी. उठा बशा काढू का? ताई काय करताय तुम्ही? अब रुलाओगे का? भगवान, माझा फोन ठेव. काल तुझ्या दीदीशी बोलणं झालंय माझं. तुझ्या भाच्याचे फोटो पाठवणार आहे ती, म्हणजे अजून पाठवणार आहे. कालही पाठवले होते. टक्कल केलंय, खूप क्यूट दिसतोय. कोणाचा फोन आला तर सांग मला. ए मुक्ता, मुक्ता, आनंदी. ए मुक्ता, आनंदी, आंघोळीत आहेस का? कोणीच नाही. गाईज 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 यार, इथे पण कोणी नाही. I know. I know. बेवफा, सगळे बेवफा निघाले यार. आज इतका इम्पॉर्टंट दिवस कुणीच नाहीये. Come on, Pari, you can do it. मम्माचा बर्थडे सेलिब्रेट होणार. मम्माचा बर्थडे कसा सेलिब्रेट होणार यार? कोणीच नाहीये यार. पहिल्यांदा चड्डीवर बसून सुचत पण नाहीये. का निघून गेले यार? बेवफा चड्डी. काय करताय गाईज? परी, तुझा मराठीचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे आम्हाला, पण वाच ना नीट. लाल पुढे. हो भाई, लाल पुढे. लाल पुढे त्याचा प्रॉब्लेम आहे. लाल पुढे. 1 2 3 स्टार्ट. स्वागत करूया पटवर्धन फॅमिलीचे, स्वागत करूया पटवर्धन फॅमिलीचे. सॉरी, एवढंच बसलंय, कोऑर्डिनेशन नाही. आणि ये भाई ये आणि काय एवढंच बसले म्हणजे पुढची तयारी करणार आहे आपण. बरोबर फिरवणार आहे. खुशी खुशी पण आहे तुमच्या. खुशी पण आहे. नाही नाही, तू एवढी सेट्टी का होतीस? तुला काय वाटलं आम्ही काय पळून गेलो का? हा भाई, असं नाही. तेरे सुख अब मेरे, मेरे दुख अब तेरे. ए पप्या, काहीतरी चुकतंय रे.
काय बोलतोस ते सुख दुःख तेरे मेरे तेच ठरलं. हा नाही सुख आपलं आणि दुःख पण आपलं. सॉरी मी पण चुकतो. आलं तुझ्या लक्षात. अरे म्हणजे थोडक्यात काय की तुझे मायबाप तेच आमचे मायबाप ना. हा पण सगळे नातेवाईक नको, ते फार आहेत. अरे घरात जागा नसेल पण दिल में तो जगह है ना भाई. हाँ दिल दरिया बाकी सब समंदर है. वाह वाह वाह. मला तुझ्या बामुळं कळलं की बा असा पण असू शकतो. मग त्यासाठी एवढं नाही करणार. हे आनंदी, बरं झालं ना तू डिसिजन घेऊन टाकलास. मग काय 27 लोकांच्या 27 वेगळ्या डिश. कुठं करत बसा एवढं. आईचा वाढदिवस आहे ना, मग आईला जो पदार्थ आवडेल ना ते करायचं. आपण ना मसाले भात, पुरणपोळ्या आणि गुलाबजाम करूया. हे पदार्थ जगात सगळ्यांना आवडतात, हो की नाही? पण बाई मला एक प्रश्न पडतो, तुम्ही केवढे आहात? केवढे आहात तुम्ही? बाई तुम्ही पिक्चरला जाताना अख्खं थिएटर बुक करत असाल ना? ए भाई मलाही एक प्रश्न पडतो. हा तुम्ही जेव्हा फॅमिली फोटो काढायला बसता तेव्हा विधानसभा भरल्यासारखी वाटत असेल ना. नाही पण ऑन अ सिरियस नोट मला खरंच असं विचारायचं होतं की जेव्हा जनगणनेसाठी लोक तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांची शाई संपून जात असेल ना. तुम्ही सिरियस व्हा ना यार. हा मला काय वाटतं ते 4 दिवसानंतर शेजारच्या घरात जात असतील ना जनगणना संपून. तुमच्या घरात लग्न किंवा मुंज असेल तर मंडपाऐवजी तो तंबू बांधत असतील ना सर्कशीचा. आणि कोजागिरीला मसाल्याचं दूध करायचं असेल ना तर दुधाचा टँकरच आणत असाल. व्हॉट नॉनसेन्स. शट अप. मग सांग ना, मग तुझ्या घरच्यांबद्दल सांग. काय सांगू. 1 आजोबा, 9 काका, 9 काकू, 8 भाऊ. That's it. बाकी काही नाही. बस बाकी काही नाही. बाकी काही नाही. फक्त 28. बाकी काही नाही. लोकांची बाकी 0 राहते, यांची 28 राहते. वरच्या होतं. 28 मिस कॉल आहेत. 28. हो घरातल्या प्रत्येकाने एक एक फोन केला असेल. बरोबर. 28 झाले. बरोबर. नाही फक्त बाबूचाच 28 मिस कॉल. हा त्या भगवाननी फोन पिठाच्या डब्यात ठेवला होता, म्हणजे त्याला कळलाच नाही आवाज ते. थांबा मी आले. हाय बाबू बोल. किती वाजता येत आहे तुम्ही? ते जेवण रेडी आहे ऑलमोस्ट. जेवण रेडी आहे? तुमच्या हॉटेलमध्ये ऑर्डर देण्याआधी जेवण रेडी आहे? येस बॉस. नाही पण विश आमची डिश तुमची असा रूल आहे ना तुमच्या हॉटेलचा. भाई तो विश आमची डिश तुमची. बरं जोक्स नको. एक महत्वाचं बोलायला मी तुला फोन केलाय. बोल ना. अगं तुझ्या आजोबांची तब्येत जरा बरी नाहीये. काय झालं? ए मी येऊ का? नाही एवढं काही झालं नाहीये. मग काय झालं खरं सांग ना यार. अगं त्यांचं पोट जरा खराब आहे. ए बाबू प्लीज. आजोबांचं पोट परपेच्युअली खराबच असतं. त्यांचं पोट इतकं खराब असतं की त्यांना पोटदुखीचं औषध दिलं तरी ते खराब होतं. अगं हो पण आता ते नाही म्हटल्यानंतर 3 काकाही नाही म्हणायला लागलेत आणि इतरांना त्यांची कामही आठवली ना. आता आई सकट सगळे म्हणतायत आज नको उद्या जाऊयात. आता 26 जणांना पुन्हा नाही एकत्र तयार करू शकत ग मी. अरे यार बाबू प्लीज. आय एम रिअली सॉरी. आपण उद्या भेटूयात ना. लंच डिनर सगळं करूयात. ओके. अरे यार. हॅलो हॅलो ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. चल मी ठेवतो. बाय. TC. ओके बाय.
भारताची लोकसंख्या वाढण्यात पटवर्धन फॅमिलीचा सगळ्यात मोठा हात आहे. मोठं स्टेटमेंट आहे. हो. जवळजवळ उत्तर प्रदेश आणि यांची लोकसंख्या एकच आहे, पटवर्धन फॅमिली. नाही ऍक्च्युली मी सांगतो काय झालं ते घरातनं निघ बाई काय झालं? कुठवर पोचले? नाही थांब, मी सांगतो काय झालं असेल. ते सगळे घरातून निघाले पण त्यांच्या गाड्या एकमेकात अडकूनच ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. त्यामुळे त्यांना यायला वेळ लागतो. नाही असं नाही मी सांगतो ते घरातनं निघाले होते पण पोलिसांना वाटलं की अरे हे तर मोर्चा काढतात एवढी लोक एकत्र, म्हणून त्यांना थांबवून ठेवलं तिकडे. गप्प बसा रे, बोलू द्या तिला, बोल ग. प्लॅन कॅन्सल झालाय.